आता दुसरी गाडी घेतोय म्हणजे काय, मला मर्सिडीज घ्यायचीच होती ना. अगं एक आहे ती सुझुकी जी आहे ना आपली, ती तुमच्याकडेच राहू देत. तिथे आपण एक छान ड्रायव्हर ठेवूयात, तुम्हाला कुठे जायचं वगैरे असेल तर तो ती चालवेल, ठीक आहे. पण मला आता माझी मर्सिडीज घेऊ देत प्लीज. आता केलंय ना देवाने एवढं सक्सेसफुल, झालोय ना मी मस्तपैकी छान. मग पप्पा हिशोब सांगायला कसला कॉल करताय मला? बिंदास पैसे खर्च करा ना तुम्ही. तुम्हाला अजून हवेत का, पाठवू का? हां, मग पैसे वगैरे किती खर्च झाले, एवढा खर्च झाला तेवढा खर्च झाला हे सांगायला मला कॉल नाही करायचा यापुढे. बिंदास पैसे मागायचे. हां पप्पा, नवीन फ्लॅट बघून आलो मी आपला, आहे तयार झालाय आता, इंटेरियर वगैरे झालंय सगळं छान. वास्तुशांतीची डेट कळवतो मी तुम्हाला. 4 BHK का घेतलं म्हणजे पप्पा व आपले नातेवाईक येतील, त्यांना रात्री झोपायला वगैरे कसं वाटतं ते लादीवरती अंथरूण वगैरे टाकून झोपणं, प्रत्येकाला छान एक रूम हवी. बरं ऐका, दिवाळीत सोनं महाग होत आहे, आईसाठी एक 3-4 तोळे घेऊन ठेवा. तुझे बाबा नकार का देतील आपल्या लग्नाला? सक्सेसफुल पुरुषाला कोणी नाकारत नाही, लक्षात ठेव. जेव्हा तुझा हात मागायला येईल ना तुझ्या घरी, तेव्हा माझं तुझ्यावरचं प्रेम आणि माझी मर्सिडीज बघून तसंही तुझे बाबा मला जावई बापू म्हणून हाक मारून मोकळे झाले असतील. कळलं का? नाही, 1 मिनिट जरा, हे ना मी सक्सेसच्या आणि श्रीमंतीच्या वार्ता करतोय आणि हा मठ्ठ बघ असा इथे झोपला. एकच सेकंड. उठ रे. अपयशी आळशी, उठ. उठतोयस का आता? उठ. म्हणजे अजून माझी स्वप्न पूर्ण झालीच नाहीत. वेळ वाया घालवून चालणार नाही. 2025 पण संपत आले, अजून स्वतःचं अस्तित्व नाही तयार झालंय. मेहनतीचा वेग वाढवायला हवा. मलाही आणि तुलाही.